असं समाज उपयोगी काम आजकाल कोणी करत नाही। दत्ता भास्कर शिंदे खरंच जनतेसाठी झटणारे माणूस आहे। त्यांना गरीब लोकांची काळजी आहे म्हणून हे डोळे तपासणीचं शिबिर घेतलंय। आपल्यासारख्या गरीब लोकांजवळ कुठे ऑपरेशन करण्यासाठी पैसे 1250 लोकांची तपासणी झाली म्हणे या नेत्र तपासणी शिबिरात। आणि 280 पेशंटचे पुण्याला ऑपरेशन पण झाले। अशा भल्या माणसाला राजकारणात संधी मिळालीच पाहिजे। हाव ना बाई, नाहीतर असे चांगले काम करणारे लोक मागं पडतात। सेवेबरोबरच विकास कामही ते करतायत। लयच भला माणूस आहे हो दत्ताभाऊ शिंदे। त्याच्या कामाची पावती म्हणून सौ उषा शिंदे यांना निवडून आणूया। ऑपरेशन नंतर आज पहिल्यांदा नीट दिसतंय। हे सगळं भला माणूस दत्ताभाऊ शिंदे यांच्या प्रयत्नामुळेच बरं। जेव्हा गरीब माणसाचा कोणी नसतो तेव्हा त्यांच्या मागे दत्ताभाऊ शिंदे यांच्यासारखा माणूस देव बनून उभा राहतो। मला मिळालेल्या नवीन दृष्टीतून त्यांच्या अंगावर गुलाल उधळलेला बघायचा आहे। दत्ता शिंदे यांच्या प्रयत्नामुळे HV देसाई हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया झाली। देव त्यांच्या हातून मोठी कामं घडवून आणो। त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून तामलवाडी पंचायत समिती गणातून सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना प्रचंड मताने निवडून देऊयात। पंजा निशाणीचं बटन दाबूया। सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करूया। तामलवाडी आणि परिसरातील गोरगरीब जनतेसाठी खऱ्या अर्थानं आशेचा किरण ठरलेलं काम म्हणजे दत्ता भास्कर शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित केलेलं मोफत नेत्र तपासणी शिबिर। 26 एप्रिल ते 1 मे दरम्यान देवकुरुळी, पिंपळा खुर्द, पिंपळा बुद्रुक, सुरतगाव, तामलवाडी आणि सांगवी काटी या गावांमध्ये 1250 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली। तब्बल 280 रुग्णांवर HV देसाई आय हॉस्पिटल पुणे येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। हे केवळ शिबिर नव्हतं, ही होती गोरगरीब जनतेसाठी खऱ्या अर्थानं दिलेली सेवा। समाज उपयोगी काम असो की विकासाची दूरदृष्टी, दत्ता भास्कर शिंदे नेहमीच सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहिलेत आणि म्हणूनच अशा कामाची पोचपावती देण्याची वेळ आता आली आहे। तामलवाडी पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ उषा दत्तात्रय शिंदे यांच्या EVM मशीनवरील पंजा निशाणीचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा।